हिंदी बेबी मराठी शासनाचा, हिंदी बेबी मराठी शासनाचा, राजसाहेब ठाकरे तुम आगे बढ़ो, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा, राजसाहेब ठाकरे तुम आगे बढ़ो, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा. राज्य सरकार हे महाराष्ट्रद्रोही आहेत. कारण न्यू NEPच्या नावाखाली हिंदी सक्ती करण्याचा जो केंद्र सरकारने एक आदेश काढला, ज्या केंद्र सरकारने आदेश काढला त्याचे पंतप्रधान गुजरातचे आहेत, गृहमंत्री गुजरातचे आहेत. त्यांच्या राज्यामध्ये हिंदीचा विषय नाही आहे, तिथं NEP लागू नाही. परंतु जाणून बुजून महाराष्ट्रामध्ये हा कायदा या सरकारने लावलेला आहे, फडणवीस सरकारने. मला एवढंच या अनुषंगाने सांगायचं आहे या सरकारला की आपण महाराष्ट्राचं मराठी माणसाचं सरकार म्हणता, महाराष्ट्राचं वर प्रेम करणारं सरकार म्हणता. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या मराठी भाषेसाठी, जी भाषा संस्कृती टिकवण्यासाठी मुघलांसंगत ज्या मुघलांचं आक्रमण या महाराष्ट्रावर होतं, त्यांची फारसी किंवा अरबी भाषा सुद्धा त्यांनी इथं उभी राहू दिली नाही. मराठी संस्कृती, मराठी भाषा टिकवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. ती भाषा तुम्ही त्या भाषेवर ओवंडा फिरवण्यासाठी जाणून बुजून हिंदीची सक्ती करत आहात. आज जे तुम्ही JR काढलात, या JR मध्ये सांगितलं की हिंदी ही सर्वसाधारण केली, अनिवार्य नाही. परंतु मला एवढंच सांगायचं आहे की आपण हिंदीचा पुरस्कार करता आणि मराठीचा तिरस्कार का करता? कारण हे महाराष्ट्र जे राज्य आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं राज्य आहे, ज्या छत्रपतीने मराठीसाठी गमिनी कावा केलेला आहे. परंतु या राज्यातलं सरकार पेशवाईचा पुरस्कार करत आहे आणि पेशवाई या राज्यामध्ये आल्यापासून महाराष्ट्राच्या संस्कृतीचा विनाश चाललाय. मी आज या अनुषंगाने सांगतो, ज्याप्रमाणे दक्षिणेमध्ये हिंदीला तामिळनाडूचं उदाहरण घ्या, आज ते सुप्रीम कोर्टाला आहे, तिथं विषय नाही. दक्षिण भारतामध्ये सुद्धा विषय नाही. उत्तर भारतामध्ये तुम्ही बिहार घ्या, मध्य प्रदेश घ्या, उत्तर प्रदेश घ्या, या भागामध्ये हिंदीचा विषय नाही आहे. तुम्ही तिथं अनिवार्य केलं नाही आहे. परंतु जाणून बुजून महाराष्ट्रामध्ये ही जर हिंदी सक्ती जर तुम्ही लागू केली, कारण आतापर्यंत आपले 5वी ते 5वीच्या पुढे हिंदीचे अनिवार्य आहे. परंतु तुम्ही जे पहिलेपासून जे करावं चालू केलं, यात तुमचं षडयंत्र दिसायला लागलंय आणि असा महाराष्ट्राला कधी खपून घेणार नाही. यदा कदाचित आपण जाणून बुजून नुसता तिसरा पाय जर काढत असाल, हिंदी अनिवार्य तिसरी भाषा ही भाषा जर म्हणून जर नाटक करत असाल, तर हिंदी जर इथं पुस्तकं जर या सोलापूर जिल्ह्यामध्ये आले तर आम्ही तुम्हाला एवढं सांगतो की ज्या ज्या शाळेमध्ये हिंदीचं जर सक्ती केली जाईल त्या शाळेतल्या मुख्याध्यापकाला सन्माननीय राजसाहेबांनी सांगितलं आम्हाला हात जोडून उद्या निवेदन द्यायला. उद्या आम्ही हात जोडून निवेदन देणार आहे, कारण आम्ही मुख्यमंत्र्याला पत्र दिलेलं आहे, शिक्षण मंत्र्याला पत्र दिलेलं आहे. आज राजसाहेबांनी मुख्याध्यापकाला सुद्धा सांगितलेलं आहे. आमचे 2 वेळा हात जोडून झालेला आहे. मी येथील सर्व मुख्याध्यापकाला माझी विनंती आहे की आपण या महाराष्ट्राच्या मातीची, महाराष्ट्राच्या संस्कृतीची, महाराष्ट्राच्या भाषेचा विचार करा. कारण केंद्र सरकार, नॅशनलिस्ट पार्टी या राज्यातील प्रादेशिक पक्षाला संपवण्यासाठी, त्यांचा अजेंडा या राज्यामध्ये रुजू करण्यासाठी हिंदी भाषिकाचं षडयंत्र रचत आहे. त्याला महाराष्ट्राला विरोध करणार, एवढे आम्ही सांगतो. आज प्राथमिक शाळामध्ये जे हिंदीला 1ली ते 5वी साठी शासनाने JR काढला होता की हिंदी भाषा अनिवार्य आहे, तर त्या JRचा आज आम्ही इथं होळी केलेली आहे. अजून सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठलेही हिंदी पुस्तक आलेले नाही आहेत. मी शासनाला असा पूर्ण गंभीर असे हे करतो येतो
आव्हान देतो की जर सोलापूर जिल्ह्यामध्ये हिंदी पुस्तक आले, आज आम्ही शासनाचा GR झालेला आहे, तर आमच्याकडनं पुस्तकं जाळण्याचा गुन्हा हे करू देऊ नये एवढं मी शासनाला आज सांगतो. इंग्लिश आहे, इंग्लिश आहे असं.